प्रभाग पॅकेज पासून म्हणजे नवी वेस पोलीस चौकी पासून चाललो आणि जेवढे जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंडळ आहेत आणि ते सगळेच मंडळ दुपारी 2च्या नंतर ना म्हणजे अवघ्या अरे बापरे आताच 2 वाजलेत म्हणजे 4-4:30च्या दरम्यान म्हणजे 6 वाजता हे सगळेच मिरवणूक निघणार आहेत. आपण सगळ्यांकडे जाऊन माहिती घेणार आहे त्यांच्या मंडळाचं नियोजन कसं कसं चाललंय काय चाललंय बघा. इथं देखावा कसं केलंय एकदम बेस्ट केलेला आहे. आपण चंदन दाखवा सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांचे जे घेतलेले आहेत मिरवणूक काढणार आहेत ते सगळे हा दाखवा चंदन दाखवा इकडं सगळेच आपण मिरवणूक बघत आहे सिटी मध्ये ते आणि बघू चला हे केलेलं आहे. सगळे ह्या लाईनला थांबलेले आहेत. 2 ताशा दाखवा चंदन 2 ताशा दाखवा. हा हे जे आपले पारंपरिक वाद्य आहेत आणि हे इकडं समोर दाखवा चंदन हे बी शिवप्रकाश प्रतिष्ठानचा महाराज आहे आणि इकडं दाखवा चंदन राईट साईडला शिवराम प्रतिष्ठान आहे. हा दाखवा बघा सगळे मिरवणुकीच्या संदर्भात सगळेजण इकडं समोर दाखवा बालाजी आहे आणि ते शिवराम प्रतिष्ठानचे मूर्ती आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची. आपण हे सुद्धा दाखवायचा प्रयत्न करू तुम्हाला. इकडे बघा अशी भव्य दिव्य शंकराची मूर्ती आहे आणि खाली छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सगळेजण आपल्या आपल्या मंडळाचे कार्यकर्ते घेऊन हे सगळं मिरवणुकीचं नियोजन केलेलं आहे आणि 5:30 ते 6च्या दरम्यान ही सगळेच मिरवणुका निघणार आहेत. तिकडे दाखवा चंदन समोर छत्रपती शिवाजी महाराजांना इकडं हा तिकडं बी नियोजन केलंय. तिकडंच एक्झॅक्टली तिकडं बी दाखवा लेफ्ट साईडला 30 फुटाची ही मूर्ती आहे बघा दाखवा. आता लेफ्टला दाखवा चंदन हा हो श्रीमंत राजे आहेत. किती मस्त केलेलं आहे मागचं जे डेकोरेशन आहे. चला इकडं एवढ्या मिरवणुका आहेत आता सध्याला तर हे आपल्या आपल्या लाईनीमध्ये थांबलेले दिसायला लागले. कंटेनर घेऊनच जाणार आहे दिसेल हे. जिथं मिरवणूक तिथं हे केलं जात आहे. घेतलाव कोण तुमचा ते बोलवा लागले. हा कंटेनर आहे आणि त्याच्यावरच तरी हे घेऊन जाणार आहे. अजून आपण पुढे जाऊ मग चला.
युवक मंडळाच्या छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांची सुद्धा बहुतेक मिरवणूक असणार आहे बरं का. या चंदनीकडं. आणि वा, चांगलं केलंय. थर्माकोलचे जे दगड आहेत तसा देखावा केलाय. चंदन दाखवा बघा दगड कसं केलंय. या चंदन दाखवा. सुंदर देखावा केलाय. म्हणजे सुंदर महाराजांचं सिंहासन तयार केलं त्यांनी खालचं सगळं. आणि ह्या पद्धतीनं माग आपले बॉश आहेत आणि शंकर भगवान आहेत आपले, हे भाग आहेत. आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराज असाच असं ते सिंहासनाचं डेकोरेशन केलेलं आहे. आणि बघूया संध्याकाळी आपण येणारच आहोत इकडं. आतापर्यंत तिथं आहे. काय हे नियोजन आपलं डेकोरेशन असं आहे की आपल्याला चौथीपासून असल्यापासून आपल्याला इतिहास माहिती आहे शिवाजी महाराजांचा. आपण चौथीपासून आपल्याला इतिहास घेतो शिवाजी महाराजांचा. आपण त्यांचे विचारावर चालणार आहे. आणि त्या आपण असं मांडलंय की आपण दिवाळीमध्ये किल्ले करत आहे. परत चौथी पुस्तकामध्ये आपण अभ्यास करायचे गेले लेकर आहेत. परत एक असं विद्यार्थी आरशात बघून मावळा आपण एक मावळा आपल्याला घर वाटतंय, याचा आपण इतिहास दाखवलाय. खरंच जे चौथीच्या पुस्तकामध्ये महाराजांचा जे काय आपला सण साजरे केले जाते, काय काय आहे चौथीच्या पुस्तकात, ते पूर्ण सगळं ह्यांच्या डेकोरेशन मध्ये आणि ह्यांच्या या डेकोरेशनच्या माध्यमात आपण सादर केलं. या डेकोरेशन आपण विचार आपले व्यक्त केले. तुमचं मत काय असं वाटतंय? हे मंडळ सर्व धर्म घेऊन चालणारा मंडळ आहे. त्याच्यापर्यंत थोडंफार लोकांना कळेल की हे जे शिवाजी विचार काय कसं राहायचं, काय राहायचं सगळं कळतं. असं आपण डेकोरेशन केलं. कोण केलंय? आपण केले सगळे मिळून आपलं मंडळ. म्हणजे पोरं मिळून केले. पोरं मिळून केलं. काय नाही या आम्हाला कोण आधारस्तंभ नाही या, काय नाही या. आमचे सगळे पोरं सगळे समान धर्माचे आहे ते सगळे. आम्ही सगळे मिळून मिसळूनच राहतो. त्यामुळे आम्ही कोणाला हे करत नाही या. आमचे उदाहरण घेऊन कोणीतरी पुढे जातील, बाकीचे पुढची व्यक्ती आहेत ना, आपण ते अपेक्षा आपण मांडलेले आहे. धन्यवाद. विद्यावंत लोककल्याण तालमीपाशी आलो आणि त्यांचं जे देखावा आहे तिकडे चाललो. या चंदन. आणि आपण पूर्ण हे काय ह्याच्यामध्ये गुंतलेलं आहे, काय आहे ते सगळंच विचारणार आहोत त्यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना. सगळेच आहेत बघा इथं. दाखवा की पाठीमाग चौथीचा परिसर अभ्यास भाग 2, त्याच्यावर आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत पुस्तकाच्या पहिल्या पानावर. आपण वर जाणार आहोत आणि हे देखावा बघणार आहोत. याची माहिती वर या. पूर्ण सगळा इतिहास या लोककल्याण तालमीच्या वतीनं हे देखावा केलेला आहे. आणि महाराजांचा हे सगळं इतिहास आहे सगळा, हे सगळंच तिथं त्यांनी हा देखावा केलाय. आपण चला आता पुढच्या मंडळाकडे जाऊ, तिथं काय काय केलंय तेही बघू. म्हण हा ठीक आहे, ओके.
मला सांगा तिकडे काय सांगा सोलापूरकरांना. काय सांगायचं, स्वच्छ सोलापूर सुंदर सोलापूर आहे. शिवजन्मोत्सव आम्ही चांगल्या पद्धतीने साजरी करून पारंपरिक पद्धतीनेच आम्ही शिवजन्मोत्सव साजरा करायला लागलो. कुठली एरिया आहे ते? हे आमचं निराळ वस्ती राजा प्रतिष्ठान म्युझियम आहे का काय तुमचं? आमचं पारंपरिक वाद्य आहे. आणखी काय काय मिळतं? आता इथं आपलं हे हत्ती, घोडे, उंट, परत आपलं बग्गी आहे आणि बँजो साधा. हत्ती, घोडे, उंट उंट आणि घोडे आहेत. हा. ते येणार आहेत का कसं काय? आहेत की येणारच की आता. म्हणजे आलेत का इकडे? नाही, अजून एक अर्धा एक तासाने येणार आहे. अजून एक अर्धा तासाने हाथी, घोड़े, तोप, तलवारे, होश तो तेरी सारी है. इथं जंजीर में जकडा नाही आहे. इथं सरळ सरळ चाललेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज. मला सांगा साहेब, जेवढे आपले शिवभक्त आहेत सोलापूर मधले, त्यांना काय सांगाल तुम्ही जयंती निमित्त? जयंतीनिमित्त आपलं पारंपरिक पद्धतीने शिवजन्मोत्सव साजरा करायला पाहिजे सगळ्यांनी आमच्यासारखं. तुम्हाला काय वाटतंय? पारंपरिक पद्धतीनं शिवजन्मोत्सव शांततेत साजरा केला गेला पाहिजे. जयंती अशी साजरी करायला पाहिजे की त्याचा आदर्श सगळ्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे सोलापूरच्या जन्मोत्सव. धन्यवाद, खूप काय चांगलं माहिती दिलीत. मला सांगा पैलवान, काय सांगाल? पारंपरिक पद्धतीने साजरी केली पाहिजे असं यांनी म्हणलं, तसंच व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी. कुस्त्या करता तुम्ही? सोडून दिली पहिल्यांदा. सोडून दिलेत. मी बी करत होतो पूर्वी, आता 49 आहे. हा, व्यवस्थित झाली पाहिजे, शांततेत निघाली पाहिजे, कोणता वाद वगैरे काय नाही झाला पाहिजे. तुमचं म्हणणं काय? नाही सांगा ना, बोला, बिंदास बोला. मला सांगा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, बरोबर? कशी निघायला पाहिजे मिरवणूक? आनंदात निघायला पाहिजे आणखी आणि व्यवस्थित निघायला पाहिजे. आणखी कोणाला अडथळा येऊ नये व सर्व मंडळ पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थित मंडळ नियोजन आणि सगळ्यांना सहकार्य करावं. धन्यवाद, खूप काय चांगली माहिती दिली आहे. मला सांगा, मिरवणूक आपली छत्रपती शिवाजी महाराजांची कशी निघायला पाहिजे मला असं वाटतंय? आपली मिरवणूक शिवाजी महाराजांचे विचार आपण लक्षात ठेवून शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक वाद्य वाजूनच व्यवस्थित साजरी पार केली पाहिजे. कारण त्यांची शिकवण, आपण त्यांचे आचार्य काही विचार आहे ते आपण आचार्यात आणून त्या पद्धतीने आपण वागणूक करून मिरवणूक शांती निर्माण केली पाहिजे व्यवस्थित. धन्यवाद. अजून तयारी चालू आहे. चंदन, वर जाऊया चला महाराजाकडे. बापरे, हे निराळ्या वस्तीचा राजा प्रतिष्ठानचा आपला राजा आहे. इकडं शिवाजी महाराज आहेत आणि इकडं शंभूराजे आहेत, बरोबर? एवढं चांगलं देखावा केलाय निराळ्या वस्तीच्या सर्वच आपल्या मित्रांनी. कितीही कौतुक करू दे महाराजांचा, आपण त्यांच्यापेक्षा मोठं नव्हू एवढं लक्षात असू दे सोलापूरकर. तळागाळातल्या छोट्यातल्या छोट्या 4 वर्षाच्या मुलांनाही छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत आता समजा लागलंय. सोशल मीडिया आणि जे टेलिग्राम वगैरे वगैरे जेवढी सोशल मीडिया आहे समजा लागलंय. आपण प्रयत्न करणार आहोत आपल्या सोलापुरामध्ये काय काय विकास व्हायला लागलाय, विकासाच्या नावामध्ये काय दडलेलं आहे ते आपण बघायला लागलो आता निराळा वस्ती राजा प्रतिष्ठानच्या वतीने. चंदन, असंच आपण प्रत्येक मंडळाकडे जाणार आहोत आणि प्रत्येक मंडळाचं म्हणणं घेणार आहे आणि त्यांना आपल्या सोलापूर कसा असायला पाहिजे, सोलापूरच्या विकासात नावामध्ये काय काय दडलेलं आहे ते बी विचारणार. छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले. कमीत कमी एक 50 फुटाची मूर्ती आहे असं आपल्याला दिसतंय पूर्ण बघितलं तर. थेट आपण महाराजांकडे जाणार आहोत. मंडळाचं नाव काय आहे अजून आपल्याला माहित नाहीये, पण आपण त्यांच्या मंडळाच्या अध्यक्षांना विचारणार आहोत की ही मूर्ती कुठून आणली आहे आणि आज मिरवणुकीमध्ये निघणार आहे आपली मूर्ती छत्रपती शिवाजी महाराजांची. सगळेजणच महाराजांच्या पायथ्याशी राहून
दर्शन घ्यायला लागलेत. खूप काय चांगली आहे मूर्ती आहे. कंटेनरनी जे मूर्ती आहे फिटिंग केलेली आहे. विकास ह्या नावामध्ये काय काय दडलेला आहे आपण सोलापूरकरांना दाखवणारच आहे. आणि आपण बघा लागलो हे विकास आहे. ह्याला म्हणतात विकास. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं कितीही कौतुक आपण करू दे कमीच आहे महाराष्ट्रामध्ये. चंदन या. मला सांगा अध्यक्ष कोण आहे? चंदन इकडे या. खूप मोठी मूर्ती आणलेली आहे आणि हे संस्थापक अध्यक्ष आहेत. काय आपल्या मंडळाचं नाव? BBJ ग्रुप. कुठल्या चौकात तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बसवता? आपला एरिया सांगा. आमची स्थापना नसते, डायरेक्ट मिरवणूक असते 19 फेब्रुवारीला. हा. गल्ली असेल किंवा तुमचं? नाही, हे आमचे सगळे शाळेचे आणि कॉलेजचे सगळे मित्र मिळून आम्ही स्थापना करतो. कुठल्या कॉलेजचे आहेत सगळे तुम्ही? हरिभाई स्कूल, वॉलचॉन कॉलेज, HN कॉलेज, संगमेश्वर कॉलेज. सगळ्याच कॉलेजचे सगळे मित्र आहेत, युवक आहेत. हाच विकास आहे. मला सांगा काय संदेश देणार आपल्या सोलापूरकरांना? सोलापूरकरांना माझा हा संदेश असेल, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, यांचे शौर्य आपण वाचले पाहिजेत पुस्तकातून. त्यांचा आदर्श घेतला. आपण वाचलं पाहिजे, खरंच वाचलं पाहिजे बरं का. पुढं गड किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे. त्यांचा विचार आपण पुढे घेऊन गेला पाहिजे. गड किल्ल्यांचं जे आपलं माहिती आहे ती पुढे घेऊन गेली पाहिजे. इतिहास हे आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांना इतिहास माहीत असला पाहिजे. बरोबर. मला सांगा तुम्ही कॉलेजचे मित्र आहेत त्यांचे, तुमचं कॉलेज कुठलं? माझं दयानंद विधी महाविद्यालय. काय वाटतंय? प्रत्यक्षात जर पाहिलं आपण तर शिवाजी महाराजांची एवढी मूर्ती प्रथमतः सोलापुरात आलेली आहे. ही केवळ एक मूर्ती नसून सर्व जातीय धर्माचे संभाव जपणाऱ्या विचारांची एक मूर्ती आहे असं मी या ठिकाणी मानतो. आणि आपला जो मंडळ आहे हा मंडळ गेले अनेक वर्ष झालं शिवाजी महाराजांची मिरवणूक काढतो. एवढं शिवाजी महाराज नाही, बाबासाहेबांचे असू दे किंवा अण्णाभाऊ साठेंचे असू दे, जेवढे महापुरुष आहेत तेवढ्या महापुरुषांना धरून चालणारा हा मंडळ आहे. आणि ह्या जर मंडळाची जर तुम्ही वैशिष्ट्य पाहिली तर विशिष्ट प्रकारचे समूहाचे लोक नाहीत, सर्व समूहाचे लोक या मंडळामध्ये सामील आहेत. त्यामुळे या मंडळाला सर्व मंडळापेक्षा वेगळी ताकद आहे असं मी मानतो. धन्यवाद. मला सांगा, नाही जनरल बोलायचं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर. मला सांगा कसं वाटतंय तुम्हाला आज शिवजयंती आहे? तर असं वाटतं की आमच्या ग्रुपने संस्थापक अध्यक्ष विशाल दादासाहेब जाधव आणि फार दिवसापासून म्हणजे आपण प्रत्येक 4 वर्ष झाले मिरवणूक काढतो. म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन प्रकारचे आपण डेकोरेशन किंवा मूर्ती किंवा ढोल ताशा असं आपण हे करत होतो. आता यावर्षी बी आता 30 फुटाची मूर्ती आणलं. त्यानंतर मागं आपले पोलीस आयुक्त CP सर त्यांनी पण येणार आहेत पूजाला, शुभ असते. त्यानंतर आपले सगळे पदाधिकारी. किती चांगलं बोलताव, अजून नको म्हणताव. मला सांगा ओ कसं वाटतंय तुम्हाला? शिवजयंतीच्या निमित्तानं आज आम्हाला सगळ्याला आनंद होतोय. मला वाटतंय सोलापुरात नाही महाराष्ट्रात तर एवढी मोठी मूर्तीची मिरवणूक कधी झाली नसेल असं माझा एक अंदाज आहे. त्यामुळे चांगलं वाटतंय. तुमचं कॉलेज कुठलं? माझं संगमेश्वर कॉलेज. सगळेच कॉलेजचे मित्र आहेत हे. तुमचं कुठलं कॉलेज आहे? माझं भारतीय विद्यापीठ. काय वाटतंय? काय नाही, पहिल्यांदा आम्ही मूर्ती आणली आहे आमच्या संस्थापकांनी आहे. तर या टायमाला आमचा जल्लोष वगैरे सगळा मोठा आहे. यावेळेस जल्लोष मोठा आहे. सगळे कॉलेजचे युवक आहेत. तुम्ही कुठल्या कॉलेजचे आहेत? मी मूळ सोलापूरचाच पण मी नगरला असतो. हा. कृषी महाविद्यालय लोणी म्हणून प्रोग्राम नगरला असतो सध्या. इकडे कशाला आलेत? तिकडे सुट्टी आहे, शिवजयंती पाहायला आलोय मी.
नगरवरनं आले. नाही मूळच इथलाच मी सर, सोलापूरचाच मी, हा. पण नगरला असतो शिक्षणासाठी. आता कसं वाटतं आपलं सोलापूरकर? सोलापूर तसं उत्सव जयंतीमध्ये नंबर 1च आहे म्हणा. आणि आज ही जी प्रतिकृती उभारली आहे मोठी, एक आकर्षण असणार आहे मिरवणुकीसाठी. पण माझी एक अशी सांगणं आहे की शिवरायांची आपण जयंती मोठ्या उत्सव साजरी करतोच, पण तितकं महत्वाचं की आपण त्यांचे विचार पण जपले पाहिजे, त्यांचं कर्तृत्व जपलं पाहिजे. कारण महाराज फक्त एक राजे नव्हते, तर एक उत्तम प्रशासक सुद्धा होते, एक सेवक, समाजसेवक सुद्धा होते, ज्यांनी प्रजेसाठी सर्वस्व दिलं, सेवा केली, बरंच काय काय सुधारणा केल्या, भौतिक असू दे किंवा व्यक्तींच्या बाबतीत असू दे. त्यांनी फक्त लढायला लढले ते भाग वेगळा, पण कृषीसाठी म्हणा, कृषी पणन किंवा अजून व्यापार किंवा प्रत्येक गोष्टी जे क्षेत्र असेल त्या बाबतीत महाराजांनी कसं कार्य केलं हे या युवकांना सांगणं गरजेचं आहे. आपण आता आज मिरवणूक करतो हे एक वेगळं आकर्षण आहे, पण त्याबाबत जर देखाव केले त्यांच्या कार्याचे तर ते एक वेगळं वाटेल की लोकांना कळेल की महाराजांनी असं कार्य केलं होतं, असं केलं होतं. आताच मी चौकात गेलो तेव्हा शिवालय म्हणून एक देखाव पाहिला की शेतकऱ्यांसाठी काय काम केलं होतं. वाक्य लिहिलं की भाजीच्या देठाला हात लावला तर हात कलम केला जाईल, भाजीच्या देठाला जर हात लावला तर हात कलम केला जाईल. हात कलम केला जाईल असं म्हणलेत. खरंच छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जसं आपण विकास हे कार्यक्रम घेत आहे असं तळागाळात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी विकासाची माहिती घेतली होती. थेट आपण वर जाणार आहोत. या चंदन, आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हेच आपले महाराज आहेत, हाच आपला विकास आहे. चंदन पूर्ण खालनं महाराजांच्या पायापासून ते वरती त्यांच्या चेहऱ्यापर्यंत कॅमेरा पोचतोय का? तिकडं पोचतोय का? पोचतोय. एवढी मोठी मूर्ती आणली आहे, कॅमेरामध्ये बसत नाही बरं का सोलापूरकर. तरी बी चंदन प्रयत्न कर की आपल्या महाराजांना आपल्या कॅमेरामधनं सोलापूरकरांना दिसू दे की आपले महाराज किती मोठे आहेत. हा पारक स्टेडियम आहे आणि 1 2 3 4 चौथा मजला आहे. बरोबरला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. एका हातात तलवार घेऊन आपल्या खांद्यावर डावा हात ठेवून उभारलेले आहेत. हे विकास आहे आपलं, हे आपल्या सोलापूरचा विकास आहे. कुठल्या क्षेत्रामध्ये विकास हे गुंतलेला आहे आणि ते आपण बाहेर काढायचा प्रयत्न करणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू, सोलापूर न्यूज.